मंत्रालयात जरी काय म्हणालो तरी खाली ज्या वेळेला या गोष्टी येतात त्यावेळेला गावचे लोक विचार करतात की अरे हे पाटील यांच्या तर टाचेखाली आम्ही काम करतो आणि मग यांना कसं काय तर ओबीसी सर्टिफिकेट आमच्या बरोबर, हा विचार लोकांच्या मनामध्ये आहे. आमचं म्हणणं असं आहे की मग ते कुणबीकरण थांबवा ना आता. आणि जे नवीन जे काय दिलेले आहेत तुमचे हे खोटे दाखले दिले असतील त्यांना सगळ्यांना जे आहे जो नवीन मराठा समाजाला तुम्ही जे आरक्षण वेगळं आरक्षण देता त्याच्यात टाका. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसीला धक्का लागणार नाही, धक्का लागणार नाही. मग त्याप्रमाणे जे आहे हे जे कुणबी दाखले दिलेले आहेत मराठा समाजाला, कुणबी मराठा कुणबी म्हणून, निदान आताच्या ह्या 2-4 महिन्यामध्ये ते तर सगळं टाका त्याच्यामध्ये. तेवढंच मग ओबीसी शांत सुद्धा होते किंवा ठीक आहे आता हे सगळे. तर त्यांना 12% मागे हायकोर्टाने मंजूर केलेले होते, 12 का 13%. मग आता एवढं मोठं आरक्षण त्यांना तिथे आहे. मग आमच्या ह्या 17%मध्ये 374 जातीमध्ये येऊन काय करणार ते, हा माझा मुद्दा आहे. आणि म्हणून त्यांना तिकडे टाका म्हणजे विभागणी होईल. नाही तर 12%मध्ये कोणीच नाही, कारण सगळेचे सगळे इकडे आले. एखाद्या नारायण राणेसारखे एखादं कुटुंब की ज्यांनी सांगितलं की आम्हाला नको तुम्ही सर्टिफिकेट, पण हे सगळेचे सगळे बाकीचे आले तर मग ते 12% आरक्षणामध्ये जर दिलं 12% किंवा 10% तर कोण आहेत मग. म्हणून आमचं म्हणणं आहे हे सगळे जे आहेत ना जबरदस्तीने केलेले कुणबी तिकडे टाका, हे माझं एक म्हणणं आहे. दुसरं माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजाचा हा रिपोर्ट त्यांनी जे म्हटलंय ते की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या तो मागास आहे. मी जर चुकत नसेल तर त्यांनी असं म्हटलंय, म्हणजे अहवाल माझ्या हातात नाही परंतु मुख्यमंत्री म्हणाले सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या. ठीक आहे, ते तपासून पाहावं लागेल. पण आजही मराठा समाज हा डॉमिनंट आहे, रुलिंग कम्युनिटी आहे या राज्यातली. तर सामाजिक दृष्ट्या मागास कसा काय होईल. मागच्या 5 आयोगाने नाही म्हणून सांगितलं, सुप्रीम कोर्टाने मागास होऊ शकत नाही म्हणून सांगितलं. सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या माझं काय म्हणणं नाही, पाहून घ्या ते. आर्थिक दृष्ट्या आणखी पाहून घ्या. सामाजिक दृष्ट्या आणि उद्या भीती माझ्या मनामध्ये जरूर आहे. अर्थात ती अजरतरचा प्रश्न आहे की उद्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं ठीक आहे ते मागास आहे पण वेगळं आरक्षण 50%च्या वरती देता येणार नाही आणि मागास असेल तर टाका ओबीसीमध्ये, म्हणजे झालं सगळं बरोबर. ही भीती आज आमच्या मनामध्ये आहे. आणि असं जर झालं तर मी तुम्हाला नक्की सांगतो की ओबीसी समाजामध्ये फार मोठी शांतता निश्चितपणे पसरेल आणि त्याला कुणाही नेत्याची सुद्धा गरज लागणार नाही. आजच जे आहे सगळे सोयरेच्या विरुद्ध लाखो हरकती ज्या आहेत मराठा समाजाचं ते चाललं सगळे सोयरे त्याच्या विरुद्ध ओबीसी आणि इतर लोकांनी दिलेले लाखो. आता काय म्हणतात की आम्ही ना हरकत मागितलीच नाही तुमच्याकडे. हो, तुमच्याकडे मागितलं काय, हरकत काय ते सांगा कोणाला. त्याच्यामुळे जे आले ते सगळे हरकतीचेच आलेले आहेत आणि ते लाखोच्या संख्या, म्हणजे लोक जागृत आहेत. हे सगळे जे राजकीय पुढारी, माझी विनंती आहे त्यांना की हे विसरू नका तुम्ही की लोकांमध्ये जागृती आहे आणि हे असं काही होणार नाही याची गॅरंटी जी आहे मिळाली पाहिजे. एरवी माझं काही हरकत नाही. मी शब्द प्रत्येक मीटिंगमध्ये जाहीर सभेत सांगितलं आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या आणि ते तुम्ही देत असाल तर माझा पाठिंबा आहे. पण पुढे काय होईल ते भय जे आहे माझ्या मनातलं ते मी तुम्हाला बोलून दाखवेन.